नमस्कार. आज आपण जो तळोजा फेज 2 मध्ये सेक्टर 34 आणि 36 मधील जे रस्ता बनत आहे तो रस्ता कधी कंप्लीट होईल याची माहिती घेण्यासाठी आज आपण आलेलो आहोत. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, कारण व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत घ्यावी लागते आणि हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचल्यानंतर तुम्हाला जर काही याचा फायदा होत असेल तर व्हिडिओला लाईक करा. तर चला आपण आज व्हिडिओला सुरुवात करू. बघा, सेक्टर 34 आणि 36 हे जे रस्त्याचे काम सुरू आहे, हे सेक्टर 37 धनसे समोरील जो रस्ता आहे बघा, जो पेंदर फाट्याला कनेक्ट होतो, ही समोरील बाजू आहे. बघा, बघा सेक्टर 27 आसावरी दिसत आहे. समोर पेंदर मेट्रो स्टेशनचा जो ब्रिज आहे, जो कनेक्ट होणार आहे, तो दिसत आहे. बघा, मोठ्या प्रमाणात जेसीबीद्वारे तीन जेसीबीद्वारे रस्त्याचे काम सुरू आहे. पाण्याची पाईपलाईन, ड्रेनेज पाईपलाईन टाकण्याचे काम सुरू आहे. बघा, हा जो सेक्टर 37 धनसे समोरील जो रस्ता आहे त्याचं पूर्ण काम आता जेमतेम झालेलं आहे. आता जो शेवटचा जो रस्ता तयार करण्यासाठी जी शेवटची जी स्टेप असते डांबरीकरणाची, ते आता हे लवकरात लवकर पूर्ण होणार आहे. बघा, समोर आसावरी सोसायटी दिसत आहे. बघा, रस्ता राईट साईडला जी पाण्याची पाईपलाईन गेलेली आहे. बघा, पूर्ण रस्ता झालेला आहे जेमतेम. आता शेवटचा जो डांबरीकरणाचा जो शेवटचा स्तर असतो तो आता इथे टाकण्यात येणार आहे, म्हणजे रस्ता लवकरात लवकर तयार होणार आहे. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, असे नवनवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचत जातील. बघा, हा सेक्टर 34 आणि 36च्या समोरचा जो चौक आहे, जो पेंधर गावाला कनेक्ट होतो समोरील, हा आता आपण त्या चौकामध्ये इथे आलेलो आहोत. बघा, बघा इथे पण जेसीबीद्वारे काम चालू आहे. हा पण रस्ता असा समोर येणार आहे. बघा, बघा हा रस्त्याचे येथे पण 2 ते 3 जेसीबीद्वारे जी गटार आहेत, जे सेक्टर 34-36ला लागून हे इथे समोर निघणार आहेत. बघा, इथे पण समोर आता गटारीचं काम सुरू झालेलं आहे. बघा, हा पेंदरगावचा रस्ता पण बंद झालेला आहे, कारण की इथे पण आता नवीन एक पूल बनणार आहेत, म्हणजे पेंदरगावला जाण्यासाठी आणि इकडे 34-36 समोर येण्यासाठी. ही गटार मंदामध्ये येते, म्हणून आता काही दिवसांनी इथे पण आता हे जे नाला दिसत आहे आपल्याला, तेथे वरती आता लवकरात लवकर काम सुरू होईल. बघा, 2 ते 3 जेसीबीद्वारे जे गटार आहेत, जो नाला आहे, त्याचं काम करताना इथे वर्कर दिसत आहे. ही पाण्याची पाईपलाईन होती, जी एकदम वरती गेलेली होती, पण रस्ताला अडथळा नको म्हणून त्यांनी अंडरग्राऊंड केलेली आहे. बघा, इथपर्यंत रस्ता पूर्ण कंप्लीट झालेला आहे. बघा, सपाटीकरण पण पूर्ण झालेलं आहे. आता फक्त डांबरीकरण याच्यावरती होणार आहे आणि हा रस्ता लवकरात लवकर सुरू होईल. रस्ता झाल्यानंतर पोझिशन देणे सुरू होईल. बघा, डिवायडरचं पण काम पूर्ण झालेलं आहे. बघा, समोर सेक्टर 28, सेक्टर 29, सेक्टर 30
जे 2024 अपकमिंग लॉटरीमध्ये पण यांची घरे निघणार आहेत, जे एकदम फ्रंट आपल्याला दिसत आहे. आणि उजवी साईडला सेक्टर 34-36 LIG EWSची घरं आपल्याला दिसत आहे. बघा, पूर्ण रस्ता झालेलाच आहे. फक्त आता शेवटचा जो डांबरीकरण असते रस्त्यावरती त्याचं काम आता होणार आहे. पाण्याची पाईपलाईन पण तिथे आलेली आहेत. आय थिंक जो कच्चा रस्ता उजव्या साईडला आहे त्या रस्त्यावरून पाण्याची पाईपलाईन जाईल असा एक प्राथमिक अंदाज आपल्याला बांधता येतो. कारण की तो कच्चावर डांबरीकरणची पहिली प्रक्रिया ती झालेली नाही आहे, जेणेकरून हा रस्ता तयार होईल आणि त्याच्यानंतर मग ती प्रोसेस सुरू होईल असे आपल्याला सांगता येते. बघा, समोर डिवायडरचं पण काम पूर्ण झालेलं आहे. रस्त्याचं काम झाल्यानंतर डिवायडरमध्ये पण झाडांचं काम, जे झाडे लावण्यात येतील. बघा, हा 34 आणि 36च्या समोरील जो रस्ता आहे तेथे कलरिंगचं काम पण सुरू झालेलं आहे. जे रस्त्याला जो तिथे छोटासा पूल बनवलेला आहे आपल्याला त्या भागामध्ये जाण्यासाठी, तो पूर्ण झालेला आहे. आणि ते सेफ्टी भिंत पण त्यांनी बांधलेली आहेत आणि त्याला कलरिंगचं काम सुरू झालेलं आहे. बघा, वर्कर कलरिंग करताना दिसत आहे. बघा, या साईडने पण कलरिंगचं काम सुरू आहे. आणि हे बघा, नवीन जे नाला बनत आहे, जो सेक्टर 29 आणि 30 वरून येणार आहे, त्याचं पण आता काम इथे सुरू झालेलं आहे. बघा, हे सेक्टर 34 फ्लॅट नंबर 1. बघा, आणि हे समोरचं सेक्टर 34 आणि 36च्या समोरील रस्ता. व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये नक्की सांगा. व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. जर काही प्रश्न निर्माण होत असेल तर कमेंटमध्ये सांगा, आम्ही त्याचं उत्तर देऊ. धन्यवाद.